आता नाव सांगा आपलं. माझं नाव सुजित भोसले मोरगाव. काय सांगणार आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शर्यतीचं काय, ज्यावेळेस गाठावनं बैल खाली आली त्याच्यावेळेस नाही कुठली शर्यत कुणासोबत होणार. त्या दिवशी पण तुम्ही बोनिवलीच्या अड्ड्यात गुलाल घेतला आणि आज तर एवढी मोठी गाडी पकडून 3 ते 4 छकड्यात गाडी विजयी झाली, त्याबद्दल काय सांगणार? अंतराचं नाही काय बोलू शकत, पण तसं दोन्ही बैल आपलीच चेहरी होती आणि हे बी 2 बैल त्या दिवशी पळाली, त्याच्या आधी 1 नंबर केला होता. हो, त्यामुळे गाडी जो आहे आणि आज गाडी जास्त पळाली. आज खूप स्पीड लागला हो गाडीला, चांगलं स्पीड, खालनच गाडी निघली होती, खालनच जे अंतर. ड्रायव्हर बद्दल काय सांगणार? ड्रायव्हर काय समोर यायलाच मागत नाही हो, काय बोलूच नाही राहिले ते. लहानपणापासून जे आहे ह्यांनी आणलंय, फक्त नाशिक रिंगी आणता येते, त्यामुळे 7-3 पेट त्याला आम्ही आपलं बसवत नाही. बरोबर, कारण त्याला नाशिक रिंगी आणतो, 7 छकडा आणता येत नाही त्याला, त्यामुळे तो तिकडं नसतो, इकडेच असतो. आज बक्काचूरची गाडी धरली हो. नाव फिरणारच होतं, कारण की सचिन शेट्टीचं बी नाव आणि बाईंचं बी नाव. बरोबर, नाव त्यामुळे नाव दिलं की नाव दिलं असं, आणि आम्ही नाव दिलं ते चुकलं. आणि शर्यत जशी झाली हो, पोरं जल्लोष करत होती, पण भाई बोलले शर्यत जल्लोष करायचं नाही, ती गाडी आपली खेळ आहे ना, खेळच आहे ना, 4 बायला खेळ आहे ना, हार जीत आहेच ना. बरोबर, आज त्यांची आपली आम्ही जिंकलो, उद्या ते जिंकू शकतो. बरोबर आहे दादा, बरोबर. आणि जरी मुंबईमध्ये कधी आपण भविष्यात आलो तरी दादांकडेच बैल उतरलं, दुसरीकडे नाही बैल. भाईंबद्दल 2 शब्द सांगा. भाई त्या दिवशी बी मी सांगितलं तुम्हाला. बरोबर, कारण जो पण ज्याला पण विचारतो प्रश्न तो भाई बद्दल 2 शब्द चांगलेच घेतो, म्हणून तुम्हाला विचारतात. राजा माणूस आहे. बरोबर, मुंबईमध्ये त्यांचा चांगला आहे, कोणाला जल्लोष करू देत नाही, कोणीच नाही, त्यांनी स्वतःनी पण जल्लोष नाही केला. मैत्रीपूर्ण शर्यत करायला सांगतात ते. बरोबर, मी लहानपणापासून त्यांना बघतोय आणि त्यांचा स्वभाव वगैरे चांगला आहे. आणि तुम्ही मुक्कामीत होते इथं 1 हप्त्यापासून आता? मुक्कामी होतं, दुसरे बैल गाठा होते. बरोबर, ते बी 1 नंबरचेच बैल आहेत. हां, आता हा बी आज वर जाणार आहे. बरोबर, 5 तारखेच्या मैदानासाठी तुम्ही. मैदानात तेव्हा याचा पायरा कोण असेल? पायरा झालेला आहे, सांगायचं नाही काय? सांगायचं नाही, सांगायला काय, गाडी पळालेलीच आहे, त्यामुळे तीच गाडी पळणार आहे परत. मग काय त्याला पायरा झालेला आहे, 11 तारखेचा पायरा झालेला आहे. बरोबर, याच्यानंतर आता पुन्हा जर जरी झालंच, बाईंकडेच बैल येणार, दुसऱ्याच्या लावणीला बैल हा उतरणार नाही. कॉन्फिडन्स 100 नाही 1001% पळणार नाही बैल. आता बैल किती जाती झाला? काय म्हणता? लहानपणापासून दाखवा की पब्लिकला दिसू दे. जास्त स्पीड आहे हो, लहानपणापासून एवढा स्पीड म्हणजे आता सध्या मला वाटते घाटात पण आणि इथे कुठे मुंबईत असो एवढा स्पीड नाही हो. तेवढा पूर्ण मराठवाडा विदर्भ पूर्ण गाजवला त्याने. नक्की कोणत्या कोणत्या छकडीत पळाला हो? तो सगळ्या ऑलराऊंडर आता राहिली छकडी घात. ते 2 गाड्या पळतात, ते पुढे मागे ते घोड्याच्या मागे पळतात, ते मन्या पळतं ते. त्याच्यातून दुसरा आहे तो छकडी घाटा राहिला, बाकी नाही. 3 राऊंडला बैल पळाला नाही, काही दिसत नाही. सेकंडला पळाला, तो सगळं त्याचं बघतो, काय खाण्याचं पिण्याचं तेच बघतो सगळं. तेच इथं बसला बैल शेजारी. आदात असून चांगला लागला हो बैल. जात काय कोणती जात आहे नक्की सांगू शकता का? जात काय धनगर खिलार मध्ये, धनगर खिलार की म्हैसूर? पूर्ण मैसूरी बी नाही तो, धनगर खिलार. त्यांचा क्रॉस ब्रीड बोलू शकतो आपण. आणि एवढ्या स्पीड नक्की ऋतूचा काय फरक पडतो का? कोणत्या थंडीत पळतात, कोणत्या उन्हात पळतात? कमी जास्त होते पण याचं काहीच नाही वाटलं मला. पण आदात असून एवढा पळतोय, बरोबर दादा? तर एकच पळायचं, याचा जन्म आमच्या दारी पळायसाठी झाला. याला उन्हाळा नाही, बरसात नाही, काहीच नाही. कट होत नाही हो बैल? नाही, कट नाही, किती कट केला एवढा पळतोय. आणि आदात असून हाईट चांगली म्हणजे अजून वाढणार. खांदी आहे, कोण 4 खांदी? तोही त्याचा पार्टनर पण 4 खांदी पळतोय. स्पीड याचा डावा खांदचं मेन स्पीड आतून जर टाकलं ना गाडीवर, बरोबर, सो कोणालाच ऐकणार नाही. खरोखर स्पीड आहे त्याला आतून. पहिले आम्ही जेव्हा तो लहान होतो ना, त्याला आतूनच टाकायचं. आणि बाहेर नेल्यावर कोणते बैल खात नाही हो, याचं काय आहे का तसं? काय नाही, याला घरदार संघाचे त्याच्या. ज्या वेळेस बैल घेतला त्याच्या फक्त 1च दिवस घरी आहे बैल, नाही तर काय 8 दिवस आज पण घरी नेला नाही. किती दिवसाने तुम्ही बैल काढतो? कारण ते बोलतात ना लगेच काढल्याने बैल विचतो किंवा XYZ.
सरासरी 4 दिवसात. तर दादा खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा असेच या आणि आमच्या मुंबईचा पण मान वाढवा आणि भाईंचा पण मान वाढवत राहा. आजच्या शर्यतीबद्दल तुमचं अभिनंदन. नमस्कार दादा. नमस्कार. अभिनंदन आजच्या शर्यतीबद्दल. धन्यवाद. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? काय म्हणते पूर्ण झाली, जिंकली. खूप मोठी शर्यत पकडलेली आज तुम्ही. खेळ आहे, हार जीत होत असते. दादाने पकडले. खूप मोठी म्हणजे बकासूर सोबत शर्यत पकडली दादा आणि आपलं तर आदत वासरू आहे. तरी पण काय सांगणार त्याबद्दल? बघा हे पळायचं बोला. हे क्षेत्र पळायचं आहे, हार जीत होत राहते. बकासूर असला कोणी असेल तरी हारतच ना, कोण ना कोण हारायचं. एक हारणार एक जितणार. एक जिंकणार. तरी पण तुम्ही एवढी मोठी शर्यत जितली पण जल्लोष नाही केला दादा. जल्लोष कशाबद्दल करायचं? रोज ते द्या मग हे आहे आपल्या रोज अड्डे खेळायचे तर रोज हे आहे, त्याला काय जल्लोष कशाचं? दादा नक्कीच त्या दिवशी पण पाखरे आणि आपली अर्जुनची गाडी खूप जोरात पळाली. आज तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडला पळाली, त्याबद्दल काय सांगणार? स्पीड लागतेच हो यार, जशी गाडी भेटेल तशी स्पीड लागते तीच गाडी. तर दादा यात एवढी स्पीड नाही, त्या दिवशीपेक्षा आज जरा जास्त स्पीड होता. मग त्या काय रानाचा काय फरक पडतो काय? काय येणार रानाचं काय तसं काय नाही. नाहीतर कोणता बैल रानामध्ये कोणत्या रानात कमी असतो, कोणत्या रानात जास्त असतो असं काय काय? नाही वासरायची त्याला काय हो म्हणजे ड्युटी बोजड बैलच मी ते गाळ उतार चढ चालत नाही याला काय असते, त्याला काय अंतराचं काय. आणि त्या दिवशी विजू अण्णा पण बोलले एकदम हे दुगल खिलार जातीचं वासरू आहे, चांगलं टिकून पळते, त्याबद्दल काय सांगणार? आठपाडी खिलार जात म्हणा. आठपाडी खूप टिकून पळते दादा, काय सांगणार? टिकून पळणार. आताशी जातच आहे ना ती टिकून पळायची. आताशी आदात आहे दादा, तरी पण तुम्ही बकासूरची गाडी पकडली आणि ती खूप म्हणजे खूप चांगल्या अंतरात विजयी झाली. तर एवढा भरोसा तुम्ही मालकावर आणि मालकाचा आपल्या बैलावर होता ना, आपल्या बैलावर ठेवला पाहिजे भरोसा. हो बरोबर. मालकाचा कशाच भरोसा? मालक पळणार आहे का? ते पण आहे, बैल पळणार आहे त्याची काय उद्या बकासूर जितेल आणि तेच काय सांगतात. तेही बात बरोबर बोलले दादा, लाखाची बात बोलले. आज ते जितलेत, आज तुम्ही जितले, उद्या ते जितणार आहेत. तर एवढी मोठी गाडी पकडली होती तुम्ही, तर ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर ते जे ह्याचा आहे जालनाचा. जालन्यावरून ड्रायव्हर आणलेला, तो तुमचा फिक्स ड्रायव्हर नव्हता? नाही नाही, आमच्या बैलाला फिक्स ड्रायव्हर कुठलाच नाही. पहिल्यापासून ज्याच्या संग पैरा असेल त्याचा ड्रायव्हर. नक्कीच. आता खांदा कोणता आहे हो? दोन खांदी बोलतो, चारही खांदी बाहेरनं आतनं. कोणत्या खांद्याला जास्त स्पीड आहे? तर त्याचं कसं काढायचं हो? डावीचं उजवीचं म्हणजे कोणत्या खांद्यात तो स्पीड? हा कोणत्याही खांदी तो स्पीड? तोच बैल एकच. खरेदी कुठून होती हो? कारण खूप चांगला बैल लागला हो तुम्हाला. हा खरेदी कुठली होती? खरेदी मी विजयपूर बसले. खूप चांगली खरेदी होती. किती रुपयाची खरेदी होती? ही 45,000. काय म्हणता? हो. आता जेव्हा बैल घेतला आणि त्याच्यानंतर जो आता स्पीडला पळतोय, पैऱ्याला आणि विक्रीसाठी कोणी येत असतील हो? येते घेणार काय, घेणार लोक असतील. प्रत्येक माणूस कसा मागणार, कोण कसं तेच काय. आतापर्यंत कितीची खरेदीसाठी फोन आला दादा? खरेदी टॉपची खरेदी किती, बोली किती झाली? द्यायचं आहे का द्यायचं आहे का हे सगळे विचारते. तसं काही सांगू शकत नाही. कोणी कमी मागायचं, कोणी जास्त मागायचं. फिक्स कमी तर आम्ही काही मी सांगू शकत नाही. पण तुमच्या मनात काय, बैल देणार की नाही? टाइमला आपल्या हातात पैसे येते बरोबर, तेव्हा त्याला म्हणायचे की पैसे मला दिले या लोकांनी. हे पण आता बरोबर. कोणी वाढवून मागायचे, कोणी कमी करून मागायचे, कोणी कायच मागायचे. टॉपची खरेदी विक्री किती? आमची हा नाही, टॉपची हा. या बैलाला मागणी टॉपची किती आली आतापर्यंत? तसं सांग, मी काही सांगू शकत नाही. कसं आहे बैल द्यायचाच नाही द्यायचं ना. आणि आज त्या दिवशी पण अंबरनाथ या मडीशी बोनलीच्या अड्ड्यात भाईंच्या नावात गाडी पळली, आज पण भाईंच्या नावात गाडी पळली, त्याबद्दल काय सांगणार दादा? दादाचं आमचं पहिल्यापासून संबंध होता. आबाचं वावरे नाही का आमचं? बरोबर बरोबर, बावऱ्या पळतो बाबांचा. ते आमचं बसलं. भाईंबद्दल दोन शब्द. चांगला माणूस आहे, त्याच्या आठवडंभर आहे आम्ही खाणं पिणं सगळं चांगलं व्यवस्थित. त्याचं काय मग आता पुन्हा एक शर्यत होईल की आता 5 तारखेच्या मैदानाला गाडी निघेल? आता काही तसं सांगता येत नाही. तर बाहेरचा निर्णय येईल तेव्हा. म्हणजे आम्ही तसं एकाच मैदानासाठी आलो. बरोबर. दादा म्हणजे थांबा एक मैदान करूया, आता थांबलो आणि आज थांबलो आणि चांगला गुलाल पण झाला तुमचा. चला दादा, तर अभिनंदन आजच्या शर्यतीसाठी.